नमस्कार. आपण पाहतात गौरव प्रकाशन न्यूज. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उभारले पुस्तकांचे झाड. PM श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचा अभिनव उपक्रम. PM श्री जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव येथे तरुण संपादक मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि भावविश्व यांचा जागर शाळेच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला. या विशेष दिनानिमित्त शाळेच्या परिसरात पुस्तकांचे झाड हा आगळावेगळा आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. झाडांच्या फांद्यांना विविध मराठी पुस्तके बांधून ज्ञानाची फुले आणि विचारांची फळे जणू प्रत्यक्ष फुललेली दिसत होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची गोडी निर्माण होऊन मराठी भाषेशी त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या कवी व लेखकांविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या साहित्याचा आपल्या जीवनावर झालेला प्रभाव भावनिक शब्दांत मांडला. कुणी संत साहित्याची ओळख करून दिली, तर कुणी आधुनिक मराठी कवींच्या कविता व विचारांमधील सामाजिक भान अधोरेखित केले. कुणी बहिणाबाईंची गाणी गायली, तर कुणी चक्क मराठी भाषेला पत्रच लिहिले. प्रत्येक मनोगतातून मराठी भाषेवरील प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा स्पष्टपणे जाणवत होता. मराठी भाषेला उद्देशून विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे हा कार्यक्रमाचा अत्यंत हृदयस्पर्शी भाग ठरला. आईसारखी जपणारी भाषा आणि संस्कार देणारी बोली अशा शब्दात विद्यार्थ्यांनी मराठीबद्दलची आपुलकी व्यक्त केली. या पत्रांचे वाचन होत असताना उपस्थितांच्या मनातही मराठी भाषेबद्दलचा सन्मान अधिक दृढ झाला. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती, इतिहास आणि भावनांची ओळख आहे, हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाला. नाविन्यपूर्ण संकल्पना, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे मराठी भाषा गौरव दिनाचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनश्री चौके, प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी सोनम पांडे उपस्थित होत्या. सिद्धी जुननकार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचलन श्रावणी मुंदे, राधा निंघोट, प्रास्ताविक कृष्णाई गाढवे तर आभार मयुरी इंगोले यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तरुण संपादक मंडळाच्या नीता तोडकर, गोपाल खाडे, दीपाली खोडके, चेतन करडे, पुष्पा व्यवहारे, गजानन देशमुख, विजय कढणी, मंगलाबाई व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. यूट्यूब प्लॅटफॉर्मची अँकर पत्रकार होऊ शकते. तुम्ही पण आज इथे बसले आहात. इथून इथपर्यंतचा प्रवास जर तुम्हाला करायचा असेल तर या 4 लोकांना आयुष्यात कधीच सोडू नका. म्हणजे मला शाळा सोडून आता किती वर्ष झाले हे पण आठवत नाही आहे, पण या लोकांनी मला कधीच सोडलं नाही आहे. खाडे सर असेल, खाडे मॅम असेल, खोडके मॅम असेल, मी काहीही केलं असलं तरी माझ्या प्रत्येक पोस्टवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती त्याच्या लाईक्स असतात, कमेंट्स असतात. जितकं माझ्या घरच्यांनी मला मोठं केलं आहे तितकंच मला या लोकांनी आणि या शाळेत. दिलीप जुननकार माझा विषय आहे माझा आवडता कवी. आयोजकांनी मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. हिरीताच देणं घेणं नाही पोटासाठी, हिरीताच देणं घेणं नाही पोटासाठी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी. उभे शेतामधी पीक ऊन वार खात खात, उभे शेतामधी पीक ऊन वार खात खात, तरसती कव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात, तरसती कव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात. पेटवार चुलाता मांडा ताट वाटी, पेटवार चुलाता मांडा ताट वाटी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी. पाहिसनी रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, पाहिसनी रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, तवा भोरी बाबईच्या लेंगावर काटे, तवा भोरी बाबईच्या आले अंगावर काटे.
राखोईच्या साठी झाल्या शेताले कपाटी, राखोईच्या साठी झाल्या शेताले कपाटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. किती भरला कनगा भरला न होतो रित्ता, किती भरला कनगा भरला न होतो रित्ता, ही रीताच देणं घेणं नाही डाडोळा करता, ही रीताच देणं घेणं नाही डाडोळा करता. गेले गेले देह निघसनी नाव रे शेवटी, गेले देह निघसनी नाव रे शेवटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. बहिणाबाई म्हणतात, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, झोका झाडाले टांगला. तुम्हा सर्वांना कल्पना आलीच असेल की मी कोणाविषयी बोलते. खानदेशातील एका शेतकरी कुटुंबातील बहिणाबाईचा जन्म झाला. अहो, पाठ्यपुस्तक तर सोडाच, पण त्यांना अक्षरचारही गणगण होता. बहिणाबाईचा दिवस उगवला सूर्यापासून मावळेपर्यंत काळाभोर आईच्या सानिध्यात जात असे. त्या काळ्या आईच्याच कुशीत वाढल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे काळ्या आईचेच होते. त्यांचे सरस्वतीचा जणू त्यांच्यावर वरदहस्तच आहे. त्यांचे साधे बोलणे ही मधुर गाणे होऊन चौधरी यांच्या मातोश्री. पण त्या कवीने आपली आई ओव्या करते याबद्दल कधीही शब्द बोलला नाही. त्यांना वाटले खानदेशी वऱ्हाडीमध्ये आपली आई ओव्या रचते तर महाराष्ट्रात आपल्या आईचे स्वागत होईल की नाही. बहिणाबाईंची गाणी या नावाचं एक आपल्या ग्रंथालयात पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हे कविता आहे, मी तुम्हाला सांगते. माहेरची वाट कशाले काय म्हणू नये, लपे संसाराची रेखा आता माझा माले जीव, अरे देव अजब गजब कापणी रडगणी मोठ हाकाले एक, खोप्यामध्ये खोपा हिरीताचं देणं घेणं. यासारख्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहे आणि हे पुस्तक आपल्या ग्रंथालयात आहे. ज्यांना कोणाला वाचायची इच्छा असेल त्यांनी ही पुस्तक घेऊन वाचावे. यामध्ये खूप सुंदर सुंदर कविता आहे. बहिणाबाई म्हणतात, अरे संसार जसा चुला ताव्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अरे घरोटा तुझ्यातून पळे विट, तसं माझं गाणं पोटातून येतेस. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा